परळी, पुढारी आणि पोलीस प्रशासन या त्रिकोणाचा प्रत्येक कोण महाराष्ट्राला लागलेल्या काळ्या कलंकाला सर्वस्वी जबाबदार आहे। हे रहस्य समजण्यापासून मित्रहो, हे रहस्य समजण्यापासून महाराष्ट्र आता अजिबात वंचित नाही। कंटकांच्या मनासारखं झालं नाही की थेट हत्याच, खून, मर्डर, हत्या हे शब्द कानावर पडले की मित्रहो प्रत्येकाच्या मस्तकाला भूकंपासारखे धक्के बसतात, भूकंपासारखे। मग खुद्द बीड परळीच्या परिसरात आजपर्यंत झालेल्या हत्यांचा आकडा किती सांगता येत नाही। हत्येची कारणं कोणती आणि हत्या कुणी केल्या आणि कुणाच्या आशीर्वादाने झाल्या हे सर्व परिसरातील नागरिकांना माहिती नाही असं अजिबात शक्य नाही। मग मित्रहो, आजपर्यंत यावर अंकुश का लागला नाही, काय कारण आहे आणि याला खऱ्या अर्थाने कोण कोण जबाबदार आहेत, या प्रश्नांची अचूक उत्तरं शोधण्याचा आजच्या या भागामध्ये मित्रहो प्रयत्न करूया। मित्रहो नमस्कार, मी रिनेश रंजन। बातम्यांच्या बातमीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। या भागात पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, अगदी थोडासा वेळ काढून चॅनलला मित्रहो सबस्क्राईब करा आणि विश्लेषण तुम्हाला आवडलं तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा। मित्रहो, हे अतिशय सुंदर जीवन, हे अतिशय सुंदर मानवी जीवन आपल्या सर्वांना जगण्यासाठी प्राप्त झालं आहे। प्रत्येक जण आपापल्या परीने सुखमय जीवनाची वाट शोधत असतो। वेगवेगळी स्वप्न बघून ते साकार करण्यासाठी दिवस रात्र धडपड करीत असतो। या सुखाच्या संसारात आपल्या सहचारिणीचा अगदी मोलाचा वाटा असतो हे आपल्याला ठाऊक आहे। मित्रहो, एक घर, पत्नी आणि अलीकडे मर्यादित असलेल्या 2 अपत्यांना प्रेमाची सावली देत ही जीवनगाडी दररोज पुढे जात असते। माणूस दिवसभर आपल्या कामाने बाहेर असतो, पत्नी घराला आवरत असते, मुलं शाळेत जातात। अनेक माणसांचे घराबाहेरील लोकांशी असलेले संपर्क, संबंध आणि व्यवहार बहुधा याची घरातील इतर मंडळींना फारशी कल्पना नसते। अशातच बाहेर काही अनुचित घडलं तर मन अगदी खिन्न जरी असलं ना तरी बहुतेक माणसं घरी या गोष्टी प्रत्यक्षात सांगत नाही, बोलत नाही, शेअर करीत नाही। मग अशातच एक दिवस सकाळी माणूस घराबाहेर पडतो, रात्री उशिरा परत येते ती फक्त आणि फक्त बातमी, धक्कादायक बातमी, भयानक, काळीज फाटणारी। क्षणात गर्दीचा डोंब उसळतो, ऐकणारा जमिनीवर कोसळतो, पत्नीचा पती जातो, चिलापिलांचा बाप संपतो, शेवटी ज्याचा माणूस जातो त्यालाच त्याचं दुःख कळतं। पोलिसांना कळणार नाही हो, कारण पोलीस पगाराने काम आणि भ्रष्टाचारावर जगतात, पगारावर काम करतात आणि भ्रष्टाचारावर जगतात। नेते नोटांवर निवडून येतात आणि नोटांवरच झोपतात। मित्रहो, हे पांघरून घेऊन नोटांवर गाढ झोपी गेलेले नेते परळीच्या प्रकरणावर पांघरून टाकून पुन्हा सकाळी उठून नोटा गोळा करण्याच्या तयारीला लागतात। त्यामुळे परळी पोरकी होणारच। मित्र, आपल्याला ठाऊक आहे 21 ऑक्टोबर 2023 परळी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात सायंकाळी महादेव मुंडे या व्यापाऱ्याची हत्या होते। हा हत्या क्रमांक कितवा असेल हे ठाऊक नाही, परळीलाच ठाऊक। या घटनेला 15-16 महिने होतात, परंतु आजपर्यंत पोलिसांना आरोपी सापडत नाही। मंत्र्यांच्या गावात, वैजनाथाच्या क्षेत्रात, भगवान गडाच्या संस्काराने पावन झालेल्या परळीत फक्त महादेव मुंडेच नाही तर आणखी यापूर्वी किती हत्या झाल्या असेल हे सांगता येत नाही। या खुनाऱ्यांची नावं परळी शहराला माहिती नाही असं अजिबात शक्य नाही। सामान्य जनतेला माहीत असते मित्रहो, परंतु लोक जीवाच्या भीतीने तोंड उघडत नाही।
पोलीस बदलीच्या भीतीपेक्षा नोटांच्या वजनामुळे आरोपींना पकडत नाही. हत्या कुणी केली आणि कशासाठी केली हे पोलिसांना हत्या होण्याच्या आधीच माहीत असते. हे कसं कळत असेल तर मित्र हो, हे रहस्य नाही आणि भविष्यही नाही. वजनदार खोक्यांचा भाराने, मित्र हो ऐकून घ्या, वजनदार खोक्यांच्या भाराने आपले इमान विकणारी माणसंच माणसांना मारतात आणि डोळे झाकून गप्प बसतात. मग महादेव मुंडे सारख्या अनेक पीडितांच्या पत्नींना लोक भीती दाखवतात. नवरा गेला जाऊ दे, तू गेली तर लेकरं कोण सांभाळणार? मित्र हो, नेमक्या याच पळकुट्या प्रकाराने परळीवर असे हे दिवस आले आहेत. पोलिसांचं घडीभर जाऊ द्या, नेत्यांनी कमरेचं सोडून चक्क डोक्याला बांधलं आहे तेही जाऊ द्या, पण जनता एवढी मठ्ठ का झाली आहे हा माझा प्रश्न आहे. मग कशाला महाराजांच्या तसबिरी घराच्या भिंतीवर लावल्या आहेत प्रत्येकाने, बहुतेकाने? कशाची देवभक्ती आणि कशाला शिवजयंती साजरी करत आहात? आज महादेव मुंडे गेला, उद्या तुमची मान छाटल्या जाईल, परवा तिसरा कुणी कायमचा घरी परतणार नाही. आणखी किती काळ शांत बसणार? कुणाला तरी बोलावं लागेल, कधीतरी बोलावं लागेल, कारण परिसरातल्या एका कोपऱ्यात लागलेली आग, ही आग तुमच्या उंबरठ्यापर्यंत केव्हा येऊन पोहोचेल हे सांगता येत नाही. आणि संस्कार हे एका घरातून दुसऱ्या घरात पोहोचत असतात. आज ही दहशत परळीत आहे, उद्या शेजारच्या जिल्ह्यात धडकेल, परवा अख्ख्या महाराष्ट्राचा बिहार व्हायला अजिबात उशीर लागणार नाही. पोलीस भ्रष्ट आहेत हे मान्य आहे, पण पोलिसांना भ्रष्टाचार शिकवणारे इथले नेतेच आहेत हे ठाऊक आहे आपल्याला. नेत्यांच्या मोठ्या पोटाची भूक भागवण्यासाठी लहान लहान पोटांना तुकड्यावर जगवावं लागतं. पगारातून तुकडा भागत असला तरी अनेकांना भ्रष्ट होण्याची तयारी का करावी लागते मित्र हो? तर त्या पोलिसाला देखील कुटुंब आहे हे लक्षात घ्या. त्याला देखील लेकरं आहेत, त्याचाही संसार आहे आणि तो देखील एक माणूस आहे. म्हणून त्यांचा नाईलाज एवढाच आहे की त्यांच्या भविष्याची किल्ली नेत्यांकडे आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केला नाही तर त्याची बदली करून क्षणात तिथे खानदानी भ्रष्टाचारी पोलिसाला पाचारण केलं जातं. कारण मित्र हो, यांची कामं अडायला नको ना. आणि ज्याची बदली करतात मित्र हो, त्याला असं काम देतात, त्याला अशा ठिकाणी पाठवतात की त्या कामात त्याला पोलीस असल्याचा भासच होत नाही, पण तरीही ते बिचारे लोक करतात. मित्र हो, सरते शेवटी सगळं जड आहे. हे सगळीकडे जी एक मेन मुख्य जड आहे मित्र हो, हे आहे पांढरे बगडे. तुमच्या अमूल्य मतांवर निवडून येतात आणि शपथ घेतल्यानंतर तुमच्याच मानगुटीवर बसतात. म्हणून मी वारंवार एक गोष्ट नेहमी म्हणत असतो, पक्षांची अंधभक्ती सोडा. मी कुण्या एका पक्षाबद्दल अजिबात बोलत नाही, कधीच बोलत नसतो. काही नेते सोडले मित्र हो तर सर्वांचे संस्कार आणि सवयी जवळपास सारख्याच आहेत. मित्र हो, तुम्ही या राज्याचे देशाचे मालक आहात. मालक, मग मालकासारखे का वागत नाही हा प्रश्न आहे. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा ही मानसिकता आम्हाला सोडावी लागेल. कुठपर्यंत हे चालणार? अर्थात मित्र हो, उदाहरण द्यायचं झाल्यास एखादी वस्तू दुकानदाराने तुम्हाला चुकीची दिली किंवा ती वस्तू खराब निघाली तर दुकान बदलून चालणार नाही, त्याच दुकानात जाऊन ती वस्तू बदलवावी लागेल. यालाच म्हणतात सजग नागरिक. असं केल्याने दुकानदार पुन्हा तुमच्याशी असं वागणार नाही, असं करणार नाही. अर्थात ही गोष्ट याच गोष्टीशी इंटरलिंक आहे मित्र हो. कपडे बदलल्यासारखे नेते बदलाल तर तुम्हाला व्हेरायटी मिळेल आणि क्वालिटी आपोआप सुधारत जाईल, हे लक्षात घ्या. निवडणुकांमध्ये काहीही विचार न करता याचे त्याचे झेंडे घेऊन फिरल्याने जमणार नाही. स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे लोक जागे झालेत.
महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे 16 महिन्यांनंतर मीडिया पुढे आल्या. कुठे गेल्या होत्या आतापर्यंत? तर भीती, फक्त भीती. किंबहुना मीडियाने त्यांचा शोध लावला, हेही तेवढंच खरं. म्हणून हे प्रकरण महाराष्ट्राला कळलं. सुप्रिया सुळे आल्यात. आणखी विरोधी नेत्यांनी तिथे जायला पाहिजे, कारण सामान्य जनतेचा खरा आवाज हा विरोधी पक्षच असतो. परंतु इतकं होऊनही या गंभीर गोष्टीकडे मुख्यमंत्री लक्ष देत नसतील तर शेवटी जनशक्तीला आपल्या शक्ती, युक्ती आणि बुद्धीचा वापर करावा लागेल. शेवटी परळी देखील महाराष्ट्राच्या कुटुंबातील एक सदस्य आहे. माध्यमांनी दखल घेतली तर महाराष्ट्राला या सर्व बाबी, या सर्व घटना, या सर्व गोष्टी कळते. शेवटी मित्रहो, एकच वाटते, महाराष्ट्र सुखी समाधानी राहावा, यासाठी सामान्य जनतेचा विश्वास कायम राहावा, इथल्या प्रत्येक पीडिताला न्याय मिळावा, या कार्यासाठी नेत्यांना ईश्वर सद्बुद्धी देवो, हीच ईश्वरचरणी अपेक्षा, इच्छा. मित्रहो, आज परळीच्या या विषयात एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी, नव्या दमानं. कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रहो. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.